नमस्कार, मी प्रतीक्षा आणि माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इकडे बघा चाललंय आज गावी. एक एक वाजला. आज 1 वाजता निघतोय सर्व आवरून. आणि साहेब बिझी आहेत सध्या, मोबाईलमध्ये लिस्ट चेक करतात त्याच्यामुळे. तर बघूया आता काय होतं काय नाही, पुढची घडामोड पुढे. हा निघालं. जय जय रिमारी माते. तर चला, हे बघा शॉपिंग माझी पासून चालू होती, पण मी काय केली नाही व्हिडिओ. तर म्हटलं कंटाळा झाला होता, पण आता म्हटलं करावी थोडीशी व्हिडिओ. साहेब बघा. हे बघा इकडे थोडंसं थांबले रस्त्याला जरा फ्रेश व्हायला. आणि इकडे तर रस्त्याला काही थांबलो, जरा पाणी बिणी तोंडावर पाणी मारलं. आणि हा रस्ता एकदम मस्तपैकी आहे बघ. बघा इकडे मस्त बनवला. आणि आपण हा यांनी डायरेक्ट म्हणजे असं अधूनमधून आहे, पण कुडूसला निघतो डायरेक्ट हा रस्ता. तर आम्ही इकडनंच चाललोय आता. पहिला आपला खुपरी वगैरे तिकडनं निघत होता. तर हे बघा मित्रांनो, इकडे काय इकडे वाप्यावरून इथून आम्ही चाललोय. तर थोडंसं थांबलं होतं मामाच्या घरी इथे. तर तिथे काही व्हिडिओ केली नाही मी. आता इकडे निघालोय, तर चला दाखवते. इकडे बघा बोरिंगचं काम चालू आहे इकडे. हे बघा बोरिंग काढायला लावले. आणि रस्ता बघा मस्त आहे, पण हा रस्ता आहे आपला जसा डांबरी रस्ता असतो तसा नाही. कुठेही गेला तरी मला या रस्त्यांचे थोडंसं हे कमी वाटते. म्हणजे कुठं ना कुठं म्हणजे कमी म्हणजे काय होतात, म्हणजे असं काय बोलतात त्याला, कमतरता आहे त्याच्यात, कमतरता. म्हणजे असं एकदम जसं डांबरी गाडी जशी चालते धरून रस्त्याला, तशी चालत नाही इकडे. ते असं वाटते का खड्ड्यातून उचलापट उचलापट चालू आहे. आणि सनसेट बघा किती मस्त चाललंय झालंय. हे बघा किती भारी नजारा आहे बघा. सनसेट होतो, एक नंबर व्ह्यू आहे इकडे. साहेबांना खाऊ आणायला पाठवलं होतं. लहान मुलासारखं खाऊ घेतो आम्ही. दुपारी किती 12 वाजता जेवलो होतो. 12 वाजले असेल ना, 12 साडे 12ला जेवण केले. आता भूक लागली. हे बघा आम्ही किती 6 वाजता आलो होतो, पण तिकडे गावामध्ये आम्ही गेलो होतो, काम होता म्हणून. तर मी काय व्हिडिओ बनवली नाही. आले आणि पहिला भूक लागली होती, जेवण घेतलं. तर आता बघा मला वाटते घड्याळ पण बंद पडले, त्याच्यात पण शेल आणून टाकायला लागेल. आणि आता जेवण वगैरे झालं आहे. इकडे बाहेर जरा अंधार वगैरे झालं इकडे पूर्ण असं. तर आता तिकडे थोडंसं राऊंड मारते थोडा वेळ, मग येऊन झोपणार इकडं. का आपण काय ठाण्याला असल्यावर काय जात नाही, खाली उतरतच नाही, थोडा राऊंड मारायला. तर आता चान्स भेटला आहे तर थोडासा फिरते. आणि थोडंसं पोटात पण दुखतं एक साईडने. बघूया. आणि माझे बॉडी डिटॉक्स जे पावडर होते ती आणलीच नाही आज. तर आता जेवण करून तसेच आपण म्हटलं फिरून येऊ. तर चला बघू, बाहेर पण अंधार झाले पूर्ण. हे बघा भुऱ्या इथं बसल्या. आता आम्ही उठलो होता, आता आमच्या मागे मागे फिरेल मस्तपैकी. चालला आता साहेब तिकडे चालले, साहेबांच्या बरोबर आता तो राऊंड मारेल सब तिन्हीच. हे
खायला दिलं, खाल्लं का नाही काय माहिती नाही, पण तिथे याच्यात येऊन बसला होता. त्याला आता बघू पायरीवर एक गोंड टाकून देते, म्हणजे थोडीशी थंडी कमी लागेल त्याला. चल रे चल. अंधारात कसं वाटतं बघा व्हिडिओ. तर चला थोडंसं राऊंड मारतो. आणि इकडं बघा चांदाला बघा, चांद जो हा येलो आहे ना, जेवढा येलो भाग आहे तेवढा पाऊस पडणार. पूर्ण असा घेरा आहे ना त्याला, तेव्हा म्हणजे पाऊस पडणार. म्हणजे असं आधीमध्ये उन्हाळ्यात पाऊस पडणार 100%. म्हणजे हे का सांगते तर हे म्हणजे हे गोल राऊंड दिसतात ना चांदाच्या अवतीभोवती, ते आमचे जे जुने लोक होते ते आम्हाला सांगायचे की जेवढा चांदाच्या इकडे अवतीभोवती जे प्रकाश येल्लो पडेल तेवढा पाऊस पडतो. आणि हा बघा माझं. चला आता राऊंड मारते, नंतर बाता करू आपण.